न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए, हर खबर सबसे पहले। आळावद नगरीत जे सांस्कृतिक समृद्ध असलेली आमची आळावद नगरी आहे, या नगरीचा 2025 सालाचा गणेश उत्सवाचा आज सांगता होते, विसर्जन होते। या सगळ्या गणेश भक्तांचं राष्ट्रवादी काँग्रेस आळावद अजितदादा गटाच्या सर्वांच्या तर्फे सगळ्यांना गणेश भक्तांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे वर्ष सुखाचं समृद्धीचं जावो अशी गणरायाचरणी आम्ही सगळेजण प्रार्थना करतो आणि येणारं जे वर्ष आहे ते समृद्धीचं भरभराटीचं जावो हा एवढा संकल्प आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आळावद यांच्यातर्फे आम्ही घेत आहोत आणि आमच्या सगळ्यांच्या मनातलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व्हावेत अशी मनोकामनाही आम्ही गणरायाचरणी करतो। भारतीय जनता पार्टी हा नेहमी सर्वांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही या ठिकाणी प्रत्येक गणेश मंडळांचं स्वागत करण्याचा एक कार्यक्रम दरवर्षी घेत असतो। पण आज या वेळेला ही सर्व मंडळी आज आमच्याबरोबर जी स्टेजवर मंडळी दिसत आहे ते आमच्यामध्ये आल्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे आणि निश्चितपणाने या परिसरामध्ये नाही तर या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक वातावरण सर्व तालुक्यामध्ये तयार होतंच, पण त्याच्यात आता पुन्हा साखर पडलेली आहे आणि हे वातावरण आणखी निश्चितपणाने वाढेल। आज या आळावद गावामध्ये अतिशय हर्षोल्लासामध्ये जवळजवळ 40-45 वर्षापासून मी पाहतोय या आळावद गावातल्या मिरवणुका मी पाहतोय। आज विशेष करून या मिरवणुकांमध्ये स्वागत करत असताना आम्हाला सर्वांना आनंद होत आहे। सर्व मंडळांचे स्वागत करतो आणि गणेश विसर्जनाच्या, गणेश चतुर्थीच्या, गणेश भक्तांना सर्वांना शुभेच्छा देतो।
भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सणांमुळे माणसांमध्ये एकोपा निर्माण होतो, भाईचारा वाढतो. आपण एकमेकांच्या सणांमध्ये उपस्थित राहिल्यामुळे आपल्याला एकमेकांविरुद्ध प्रेम वाढीस लागतं. भारतीय संस्कृतीमध्ये सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे सण आपल्याला अध्यात्माशी जोडतात. या ठिकाणी सर्व गणेश भक्तांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोपडातर्फे मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना अजितदादा गटातर्फे या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे मेळीचं वाटलं, म्हणजे असं काय इथे वाद होईल असं काही वाटतच नाही. आणि बरेच मला स्टाफही सांगत होते इथे यायची तुम्हाला गरजही नाही आहे, एवढं चांगलं वातावरण आहे. आणि सर्व आपल्या सर्व धर्माचा इथे फार चांगला सपोर्ट आहे सर्वांना. आणि MSCBने आमच्या प्रतीने आम्ही लाईनवर करायचं काम वगैरे बऱ्यापैकी केलेलं आहे. धन्यवाद सर. आळावत येथील सर्व गणेश भक्तांना आणि गणेश मंडळांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला पाहिजे हीच अपेक्षा. सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त 7व्या दिवशी विसर्जन सालाबादाप्रमाणे होत आहे. या ठिकाणी सर्व धर्म सर्व पंथांचे लोक एकत्रित येऊन मोठ्या हर्षोल्लासाने उत्साहाने विसर्जन मिरवणूक पार पाडत असतात. आजपर्यंतच्या इतिहासात आढावत इतकी उल्हासित सामाजिक एकोपा दाखवणारी मिरवणूक मला तरी वाटत नाही कुठं निघत असेल. आणि यापुढेही हा मागील इतिहास पुढच्या पिढ्याही अशाच अबाधित ठेवतील अशी आशा बाळगतो. आणि आजच्या या गणेश उत्सवाच्या मिरवणुकीसाठी आलेल्या सर्व भाविकांचं आणि सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं हार्दिक स्वागत करतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या आळावत नगरीतील उत्साही सगळे भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ग्रामपंचायतीत देखील या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवला आहे. पलीकडे शिवसेना यांनी देखील कार्यक्रम ठेवला आहे. म्हणजे आज गावात एक प्रकारे संपूर्ण गाव आनंदीमय वातावरण आहे आणि सगळ्या भक्तांना माझ्याकडनं आणि या गावातर्फे हार्दिक शुभेच्छा. आळावत गावात 7व्या दिवशी गणरायांच्या विसर्जन मिरवणूक आहे. यात नेहरू चौकामध्ये माननीय कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे आणि माजी आमदार सौ लताताई सोनवणे व समस्त शिवसैनिकांतर्फे या ठिकाणी स्वागत कक्ष उभारलेला आहे. येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा. आज या आळावत नगरीमध्ये आपल्या तालुक्याचे लाडके आमदार अण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे आणि माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गणेश भक्तांचं स्वागत करण्यासाठी आम्ही इथं स्टॉल लावलेला आहे आणि सर्व परिसरातील आणि आळावत नगरीतील सर्व गणेश भक्तांना आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्यातर्फे सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि मिरवणूक जी आळावतमधून निघणार आहे ती शांततेत निघेल अशी आशायुक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. आज गणपती विसर्जनाचा कार्यक्रमानिमित्त शिवसेनेच्या वतीने चोपडा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय अण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या माजी कार्यसम्राट आमदार माननीय सौ लताताई चंद्रकांतजी सोनवणे, शिवनेरी ऑर्थोपेडिकच्या संचालिका डॉक्टर अमृताताई सोनवणे यांच्या वतीने इथे स्टॉल उभारण्यात आलेला आहे. येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना इथे आम्ही ट्रॉफी गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करू व त्यांचं इथे सन्मान करणार आहोत. आणि आशा व्यक्त करतो की आळावत नगरीचे सर्व विसर्जन शांततेत पार पडेल.